आपण कढईमध्ये तेल घेतले, तेल तापले, त्यामध्ये मोहरीला छान तडतडून द्यायचे। मोहरी छान तडतडली त्यामध्ये टाकूया कांदा आणि आपण इथं कांदा परतून घेऊ। कांदा आपला परतून झालाय। इथे कांदा पूर्ण गुलाबी नाही करायचा, हलकासा गुलाबी कलर आला की त्यामध्ये मिरच्या टाकायच्या। इथं मी बिगर तिखट मिरच्या घेतल्यात आणि मध्ये काप दिलेत। मिरची परतून घेऊया आपण। मिरची परतून झाली का त्यामध्ये टाकायचे उभे कापलेले टोमॅटो पण आपल्याला इथं परतून घ्यायचे चांगले। एका टोमॅटोचे मी 4 भाग केले। बारीक टोमॅटो होते म्हणून 4 भाग केले, तुमच्याकडे मोठे असेल 6-7 भाग केले तरी चालेल, 7-8। चांगला पण परतून घेऊ। टोमॅटो परतलेत आपण त्यामध्ये वांगी टाकणार आहे। एका वांग्याचे 4 भाग केलेत, ते पण आपण चांगले परतून घेणार आहे। हे सगळं मी फास्ट गॅसवर परतते, 1 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं। गॅस बारीक केलाय। आपण मसाले टाकून घेऊ। हळद, तिखटवाली लाल मिरची तुमच्या अंदाजाने टाका, तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे। गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला टाकला तरी चालेल। धनिया पावडर, हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ। परतून घेतले त्यामध्ये टाकणार आहे आपण शेवभाजी मसाला। हा सिक्रेट मसाला आहे आपला, एकदा टाकून बघा भाजीमध्ये। आपण जो भात करणार आहे वांगी भात, त्यामध्ये एकदा नक्की टाकून बघा, एकदम चव छान लागते। मिक्स करून घेतलंय चांगलं। त्यामध्ये टाकणार आहे दही टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेऊया। साधारणतः मोठे 2 चमचे मी दही टाकले। दही टाकल्यानंतर मी छान 1 ते 1.5 मिनिटं परतून घेतलंय। सगळीकडून तेल सुटलंय आपल्या भाजीला। त्यामध्ये टाकणार वरून कोलम तांदूळ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया। तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित सगळीकडून मिक्स करून घ्यायचं। तांदूळ चांगला मिक्स झाला की चवीनुसार मीठ टाका। मीठ टाकल्यानंतर परतून घ्यायचं। फास्ट गॅस करायचा आणि चांगलं परतून घ्यायचं। आपला गॅस फास्ट आहे। त्यामध्ये आता मी पाणी ओतणार आहे। वाटीने मोजून घ्यायचे तांदूळ, जेवढे वाटी तांदूळ आहे त्याच्या 3 पट पाणी ठेवायचं। आता आपण पाणी ओतणार आहे। पाणी ओतून झालंय, मिक्स करूया सगळीकडून। साईडला कुठं तांदूळची टाकले असेल ते काढून घ्यायचे। आता याला आपण उकळी येऊन देऊया। फास्ट गॅस केलाय मी, उकळी येईपर्यंत वाट बघू। पाण्याला उकळी आली आहे, छान सगळीकडून परत मिक्स करून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायची। गॅस एकदम बारीक करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं 20 ते 25 मिनिटासाठी। 25 मिनिटं झालेत, झाकण खोलूया। खूप सुंदर आपला भात तयार झालाय आणि एकदम छान सुगंध सुटलाय। सगळ्यात मेन म्हणजे सुट्टा झालाय आणि हा थंड झाला का अजून सुट्टा होणार। वरून टाकूया कोथिंबीर, गॅस करूया बंद। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा भात कसा झालाय तो, आणि तुम्ही केला नसेल तर नक्की एकदा बनवून बघा। खूप छान हा भात होतो। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।